फायनली गाईज मी आज चाललो आहे माझ्या बाईक राईडला मित्रांसोबत. तर मी सोबत अंडरपॅन्ट आणि एक बनियल आणि एक बॉटली घेतलेली आहे. माझ्याकडे ही एक बॅग आहे, पण ती बॅग मला वापरायची आहे, म्हणून मी या सगळ्या गोष्टी दुसऱ्याच्या बॅगेत टाकणार आहे. असंच जाऊया राईडला. असं सगळं घेऊन मी राईडला चाललो आहे बाईकवरती. मी चाललो आहे काळमांडी वॉटरफॉलला. हा माझ्यासोबत सुशील. माझा कॅमेरा फुटला तुला पाहून. आणि मी इकडे सगळ्यात चांगला दिसणारा आणि एक इकडून येतोय. अर्धा तास झाला आम्ही त्याचा वेट करतोय. या दरवाजातून बाहेर येईल तो आता. ही त्याची गाडी. नवीन रायडर संकेत. त्याच्या तोंडाला बघा काय लागलेलं आहे, स्क्रू नट. काहीच आम्ही लावली गाडी इकडे. कोणतरी लुई होतांची टोपी घालून आलंय. फायनली आम्ही पोहोचलोय काळमांडी वॉटरफॉलला. आणि थोडंफार आम्ही चालत चाललोय. चालत चाललोय आम्ही. कोणीतरी उशीर केल्यामुळे आम्ही थोडंसं लेट झालो आणि त्यालाच लवकर जायचंय. आणि आम्ही तिथे 20 रुपये पर पर्सन आणि 20 रुपये गाडीचे, असे एकूण 120 रुपये तिघांचे दिलेले. माझी किंमत 20 रुपये. तुझी काय होती रे? तुझी पण 20 रुपये होती. अशा प्रकारे अशा पायऱ्या त्यांनी बनवलेल्या आहे. आणि खाली आम्हाला आवाज यायला सुरुवात झालेली पाण्याची. आणि दोघं जण रायडिंग जॅकेट आहे, पण खाली पायात बघा हे चक्क्यांच्या क्रॉक्स, रायडिंग क्रॉक्स. कसं आहे, हेल्मेट ठेवून घेता का नाही? तिथं बोर्ड लावलेला होता की हेल्मेटची जबाबदारी तुमचीच. त्यामुळे आम्ही काय मी तर माझं हेल्मेट तर मी तिथंच ठेवून आलो, कारण की मला एकदम जास्त कॉन्फिडन्स आहे माझ्यावर की माझं हेल्मेट कोणीच घेणार नाही, जे की चोराच्या लायकीचं अजिबात नाही. पण ते खूप कम्फर्टेबल आहे या दोघांच्या हेल्मेटपेक्षा. काय काय गरिबी गरिबीमध्ये माणसं काही पण होतं. त्याच्या ट्रेक नंतर आम्ही पोचलो आहे ऑलमोस्ट. हे असं काही पाणी वाहतं इकडं. बाबा चालले. कुठं चाललंय बाबा? आहे इथंच. तर बाबा इथंच आहे. बाबाही आलेले आहे, पण तुम्ही नाही आलेले. कोणतरी एक व्लॉग बघणार आहे, तो पोरगा नाही आलेला आहे. चाव. तो म्हणे आम्हाला अभ्यास करायचा आहे. हे इकडे अशा प्रकारे मुलं उभे आहे आणि आम्ही पण अशा प्रकारे उभे राहणार. ते जॅकेट 100 रुपये देऊन 1 तासासाठी भेटतं असं त्यांनी मला सांगितलं आहे. आणि मला काय पोहता येत नाही, तर मी ते जॅकेट नक्की घालणार. ते गावकऱ्यांनी थोडेफार मदतीसाठी लोक ठेवलेले, त्याचेच ते पैसे घेतात. आणि थोडेफार पैसे देण्यात आपल्याला काय हरकत नाही आहे. अच्छा, इकडं जायचं का? चुकलो होतं रस्ता इकडून ना. अच्छा ओके. धन्यवाद बाबा. बाबांनी आम्हाला रस्ता दाखवला आहे आणि मी त्या रस्त्याने आता खाली चाललेलो आहे. धपाधप. आणि काही लोक क्रॉस घालून आल्या कारणाने पडताय, पण मी आलेले शूज घालून. मी आणखी हुशार माणूस आहे. आणि त्या ठिकाणी परत एकदा एक शिडी लागली आम्हाला, जी मला चढायची आहे. लवकरात लवकर ही 2 शिड्या आहे. अशी शिडी त्यांनी बनवलेली, जुगाडू शिडी. अशी मी चाललोय खाली. आणि मी पोचलोय खाली. आणि फेक मोबाईल काय गो नाही. सोड व्हिडिओ चालू नव्हता केला. अरे यार, एक आयकॉनिक मुवमेंट मी व्हिडिओमध्ये 20 केली. संकेतला शिडीहून उतरतानाची. मी घातलंय लाईफ जॅकेट. भाऊ मला लाईफ जॅकेट घालून देतोय. 100 रुपये 1 तास आम्ही त्याचं भाडं दिलंय. ठीक आहे, 100 रुपये 1 तास चांगलं आहे. अबा आमच्यातलं एक माणूस नाही येते, तेव्हा तो वरती बसलेला. काय कसं दिसतंय, बाहुलीसारखं दिसतंय. हे इकडं सुशीलने दिला मला धक्का आणि मला पोहता येत कारण मी जरा घाबरत होतो. थोड्या वेळाने मला जरा कॉन्फिडन्स आला आणि मी पण पोहायला लागलो विथ लाईफ जॅकेट. आणि नंतर आपला सुशील भाऊ पण उडी मारली. अशा हिशोबाने येते. आणि मी चाललोय अंडरपॅन्ट धुवायला, जी की माझी अंडरपॅन्ट थोडी घाण झालेली होती, ती मी वापरली की आता मी चाललोय धुवायला जरा. काही पोरं आता वरतून उड्या मारणार आहे, त्याचा आपण व्ह्यू एन्जॉय करायचा आता. भाऊनी मारली एवढी, आधा मारतोय. हा एक तू पण घे रे दादा लवकर. आमचा आजचा काळमांडी धबधबा पूर्ण झालाय आणि आम्ही चाललोय घराकडे. काळमांडी धबधबा नाही, काय धबधबाच आहे ना एक प्रकारचा, छोटासा. काय धबा का आहे ना, धबधबा आहे ना. तरी बसलाय आमच्यामध्ये, कोणीतरी बसलाय. 1000 सीसीचं इंजिन बसलंय आमच्या ह्याच्यात. 10,000 सीसी का इंजिन बेड गया आहे. माझ्याकडे बघ किती सामान दिलंय संकेत भाऊनी. हेल्मेट, बॅग आणि रायडिंग जॅकेट पण 10 किलोचं. बापा मी पण थकतच चाललोय ऑलमोस्ट.
काही गोष्टीत मी थकून जातो काहीच पाणी ब्रेक पाणी हे आणि माझी पण बॉटली त्याच्यात बॉटले गाईज आम्ही आमच्या गाडीपाशी पोहोचलोय. माझे जे हाल झाले त्यापेक्षा वाईट हाल यायचे, पण ठीक आहे आज चालतंय. आज सुट्टी आहे आम्हाला, उद्या पण सुट्टी आहे. कोणीतरी मेकअप करतंय आता, बायकिंगचा मेकअप. आणि आपण मेकअप झालंय दोघांनी घातलंय, पण मी सगळ्यात लवकर तयार झालोय. सगळ्यात लवकर तयार मी होतो. आपण मेकअप चालू आहे आता. आमचा हा फ्रूट झालेला आहे आणि आम्ही एकदम सुंदर स्पॉटवर आलेलो आहे. पण पाणी एकदम नितळ पाणी दिसतंय की आरपार सगळं दिसतं त्या पाण्यामध्ये. बघा आम्ही असं थांबलोय. हा असा काही दरीसारखा स्पॉट म्हणू शकतो. कन्स्ट्रक्शन, छान पाणी. आता आंघोळ करायची इच्छा नाही कारण की आमची आंघोळ झालेली आहे. आता इथं फोटोशूट चालणार आहे थोडं आमचं. काही चांगली ट्रिप झाल्यानंतर एक थोडासा वडापाव झाला पाहिजे, पावडा झाला पाहिजे नाशिकमध्ये कधी पण ट्रिप करताना. तर आम्ही आलो आहे पावडा खायला हरिओम हॉटेलला, जे की आता खूपच जास्त सगळ्याची हालत खराब आहे, रिनोव्हेशनला चालू आहे. आपण इथे आता पावडा खाऊ आणि भत्ता खाऊ. तो एकदम भारी लागतो इथला भत्ता, जो काही इथला भत्ता सगळ्यात भारी असतो असं आमच्या सुशीलला वाटतं, मलाही वाटतं, याला वाटतं हाच भत्ता सगळ्यात भारी असतो. पटकन आपण खाऊ. असा हातात घ्यायचा, आता मिरची पण आणलेली आहे. काही आम्ही भत्ता घेतला इथं. हा भत्ता आम्हाला लय आवडतो. मिरची पण घेतली आहे. भत्ता असा हलका. वा. तो गाईज आम्ही पावडा पण घेतला आहे, जो की एकदम गरम त्याचा असा वाफा येत आहे. लक्षात येत नाही पण त्याच्या वाफावर येत आहे. हा गरम. आणि पावडासाठी कधी मी नाही म्हणत नाही. कोणी पावडा सांगितला कधी नाही म्हणत नाही. असं सॉसमध्ये डुबवला खाल्ला. आमच्यातला एक माणूस चालला आहे ते इकडे, कारण की त्याला एक अर्जंट काम आलेलं आहे. काम नाही त्याला, कसं हसला बा अर्जंट काम. गेला बघा तो.